तर मित्रांनो, काल होता 31 डिसेंबर आणि आज आहे 1 जानेवारी. या 2 दिवसाच्या नावाखाली अनेक ठिकाणी पोरांच्या पार्ट्या चालू असतात. आणि या पार्ट्यांमध्ये कित्येक निर्व्यसनी पोरं व्यसनी बनत असतात. याचं कारण एक आहे, शहरामध्ये म्हणा गावाकडं म्हणा एक 4-5 जणांचा ग्रुप त्यांचा तयार होतो. त्यामध्ये एक अतिशहाणा मित्र असतोय. मग ते म्हणतोय, अरला का जाताना काय घेऊन जायचं आहे, आम्ही खंब घ्यायला लागलोय, तुम्ही एक नाईट्या तर घ्याला का, असं करू नका. असं म्हणल्यावरती पुढचा माणूस बुरळं पडून त्यांच्या बोलण्याला थोडंफार घेतोय. त्याने काय करते माहिती आहे का, आता हा माणूस पहिल्यांदा येतोय, ह्याला आता चढणार आहे, ह्याला आता काय सुधारणार नाही आणि ह्याच्या तोंडून आता नाही ते शब्द बाहेर निघणार नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यानं जे बोललेलं असतो ते 4 चौघांमध्ये सांगायचं, त्याची चेष्टा मस्करी करायची. म्हणजे जे चांगलं त्याचं इमेज असते ते सुद्धा डॅमेज करायचं समाजामध्ये. असं कृत्य आजकाल घडत आहेत मित्रांनो. त्यामुळं सावधान. बाकी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्या देवानं तुम्हाला पैसा, पद, प्रतिष्ठा, गाड्या गोड्या, बंगला, शांती, सुख या सगळ्या गोष्टी भरभरून द्यावं. परंतु 190 पासून तुमचं नाव खराब करणाऱ्या मित्रांपासून थोडं सावध राहा मित्रांनो. स्पर्शाने खुलते नात्यांच्या